नमस्कार मंडळी, मी शारदा इंट्युटिव्ह टॅरो रीडर स्वागत करते आपल्या चॅनलमध्ये स्पिरिच्युअल जर्नी 888. आणि आज एक छानशी रीडिंग घेऊन आली आहे मी तुमच्यासाठी. दत्तगुरू तुमचा नावलौकिक वाढवत आहेत. तर दत्तगुरू तुमचा नावलौकिक वाढवत आहेत तर का? असं कोणतं कार्य आहे जे तुमच्याकडून होतंय, किंवा असं काय आहे जे तुम्ही करताय किंवा तुम्हाला करायचं आहे? दत्तगुरूंचा त्यासाठी मेसेजही असेल या रीडिंगमध्ये, की तुम्हाला काय करायचं आहे किंवा तुम्ही काय करताय आणि तुमची जी आध्यात्मिक जर्नी आहे ती जर्नी कुठपर्यंत पोहोचलेली आहे आणि पुढे तुम्हाला आता काय करायचं आहे याच्यासाठी सुद्धा हा मेसेज असेल. तुमच्या परिवारासाठीही हा मेसेज आहे की परिवारामधील जो गैरसमज आहे किंवा काय आहे ह्याच्यामधले सुद्धा जो काही हे आहे तो काढून तुमच्या पारिवारिक आयुष्यात सुद्धा सुखसमृद्धी आहे आणि त्यातही तुमचा नावलौकिक आहे. कारण तुम्ही ते सांभाळताय, तुम्ही सगळी नाती सांभाळताय, तुम्ही घर सांभाळताय, तुम्ही सगळ्यांना वेळ देताय. म्हणजे जो तुमच्या ह्याच्यातून जो मिळतोय तो प्रत्येक प्रायोरिटी तुमची जी आहे, तुमचं कुटुंब तुमची प्रायोरिटी असेल, तुमचं ऑफिस तुमचं प्रायोरिटी, म्हणजे प्रत्येक कामासाठीची प्रायोरिटी त्या ठिकाणी तुम्ही ती ठरवलेली आहे. आणि जे कार्य तुमच्या हाती दिलेलं आहे त्यासाठी सुद्धा तुम्ही तत्पर असता. तर त्याच्यासाठीच असेल तर बघूया आपण, जास्त वेळ नको. आणि दत्तगुरू तुमचा नावलौकिक वाढवताय तर का? असं कोणतं कार्य तुम्ही करताय की दत्तगुरू तुमचा नावलौकिक वाढवत आहेत आणि काय तुम्हाला करायला सांगताय दत्तगुरू? ह्यासाठी सुद्धा असेल की काय मेसेज आहे, तर बघूया आपण. प्रवास. आणि दत्तगुरू तुम्हाला हेच सांगतायत की हे म्हणजे दत्तगुरू तुमचा नावलौकिक वाढवतायत आणि तर तो 10 दिशात वाढेल असं मला इथं हे दिसतंय. म्हणजे असा नावलौकिक असा हा नाही आहे की जो तुमच्यापर्यंतच तो मर्यादित राहील. तर असं तुम्ही काहीतरी कार्य करताय की ज्यामुळं तुमचं नाव हे 10 दिशांमध्ये होणार आहे, 4 लोकांमध्ये. म्हणजे हे कसं असतं आपलं बघा, म्हणजे सगळीकडेच नावलौकिक जे तुमचं नाव आहे, जे तुमचं कार्य आहे, तुम्ही काय कार्य करताय, तर मला इथं असं ही एक फिलिंग येते की तुमचं जे नाव म्हणजे तुम्ही जे कार्य करताय, तुम्ही काय करताय तिथं म्हणजे असं स्वर्गलोकामध्ये आणि दत्तगुरूंच्या ह्याच्यामध्ये ते वैकुंठ नगरीत वगैरे सगळीकडे असं छान तुमचं म्हणजे ॲप्रिशिएशन तुम्हाला दिलं जाते आणि अभिनंदन, प्राऊड करतायत दत्तगुरू तुमच्यावर. आणि सगळंच अख्खं ब्रह्मांड युनिवर्स तुम्हाला प्राऊड करते. कारण तुमच्या हाती जे तुम्हाला कार्य दिलेलं आहे त्यातून तुम्ही एक असं काम करताय जे प्रसार माध्यम कसं असते बघा, प्रसार तुम्ही करताय तुमच्या कार्यातून असू दे किंवा तुमच्या कोणत्याही जे तुम्ही काय कार्य हाती घेतलेलं आहे त्याच्यामधून तुम्ही प्रसार करताय, प्रवास करताय. जर वर्कशॉप वगैरे तुम्ही घेत असाल किंवा मला असंही वाटते की म्हणजे मुलांवर असं वर्कशॉप घेणारेही लोक असतील जी आपल्या चॅनलशी जोडलेले नसतील तर त्यांच्यापर्यंत नक्कीच हा मेसेज पोहोचणार. तर तिथं सुद्धा आहे की त्यासाठी सुद्धा तुम्हाला इथं हे दिलेला आहे मेसेज की तुम्ही हा जो प्रवास करताय त्या प्रवासासाठी सुद्धा असा आहे जो म्हणजे कुणीही विचार नाही करू शकत असा प्रवास. आणि तुम्ही जो मुलांसाठी असेल किंवा अशा लोकांसाठी काहीतरी करताय, म्हणजे यूथसाठीच मला इथं खूप मेसेजेस येत आहेत की असे आपल्याकडं खूप असे म्हणजे हे करणारे, प्रोत्साहित करणारे, मुलांना प्रोत्साहित करणारे कोणतंही कार्य करण्यासाठी असेल, जे चांगलं आहे ते कार्य करण्यासाठी त्यांच्या डोक्यात एखाद्या गोष्टीबद्दलची निगेटिव्हिटी भरलेली असते. माणुसकी असेल, प्रेम असेल, करिअर असेल किंवा फॅमिली असेल, याबद्दलचे एक नकारात्मक जे विचार आहेत ते यूथमध्ये म्हणजे बरेच वेळा त्यांचं एखादं नातं त्यांनी बघितलं ते तुटताना बघताय तर त्यांच्या मनामध्ये एखादा निगेटिव्ह विचार येत आहेत.
आणि तर त्या नात्याकडे बघण्याचा त्यांचा दृष्टिकोन वेगळा आहे, प्रेमाकडे बघण्याचा त्यांचा दृष्टिकोन वेगळा आहे. तर हे दृष्टिकोन त्यांना वेगळा विचार करायला लावणं हा सुद्धा प्रवास तुमचा आहे. आणि तर असं कोणीतरी करतंय, त्यांचीच एनर्जी मी पिक करत असेल की तुम्ही हे असलं इतकं मोठं कार्य करताय की आयुष्यात कोणी हारण्यापेक्षा जिंकलेलं खूप तुम्हाला आनंद देतं. म्हणजे तुमच्या कार्यामुळं एखादं बाळ असेल, एखादं मूल असेल, ते सावरलं, त्याला त्याचा जगण्याचा मार्ग मिळाला, किंवा एखादी फॅमिलीमध्ये आनंद आला आणि एखादं ह्याच्या चेहऱ्यावर कुणाच्या हसू आलं तर त्याचा आनंद तुम्हाला होतोय. आणि इथं हाच प्रवास आहे. तर दत्तगुरु तुमचा नावलौकिक का वाढवतायत? कारण तुम्ही प्रवास करताय. आणि हा प्रवास कशासाठी करताय? तुम्ही असेल परदेशात तुम्ही प्रवास करत असाल, किंवा तुम्ही इथं आपल्या जिथं तुमची मायभूमी आहे, म्हणजे जिथं तुम्ही राहत असाल तिथं तुम्ही करत असाल, जर कुठंही, म्हणजे इथं मी असं म्हणत नाहीये की मी ही रीडिंग इथपर्यंतच पोहोचेल. ही रीडिंग आधी म्हणजे बाहेर जे आपले म्हणजे बाहेरची लोक सुद्धा हे कन्वर्ट करून त्यांच्या भाषेमध्ये ऐकू शकतील, म्हणजे ऐकतील, कारण त्यांना ते कनेक्ट होईल. असं इथं ही सुद्धा एनर्जी आहे की इथपर्यंतच हे होणार नाही. तुमच्या कार्याची दखल, तुम्ही जे कार्य करताय, तुम्ही किती छोटं आहे मोठं आहे याच्यापेक्षा ते किती आत्मीयतेने आणि किती खरेपणानं करताय इथं हे घेतलं जाते. आणि म्हणूनच दत्तगुरु तुमचा दाही दिशात नावलौकिक वाढवतायत. कारण मला इथं हेही दिसतंय, नाथ संप्रदायाची, म्हणजे हा जो फिश आहे, हा जो मासा आहे, आणि नाथ संप्रदाय, म्हणजे मी अध्यात्माच्या दृष्टिकोनातून तुम्हाला इथे कसा मेसेज म्हणजे खरंच हे ना देऊ शकते की नाथ संप्रदायाचा जो पाया आहे आणि जो घातला तो गुरु मच्छिंद्रनाथ यांच्या जन्मानं, म्हणजे जो माशाच्या अंड्यातून जो जन्म झाला, पहिले जे नाथ आहेत ते म्हणजे देव गुरु मच्छिंद्रनाथ. आणि ह्यांचा जन्म जो झाला तो अंड्याच्या ह्याच्यातून, माशाच्या अंड्याच्या ह्याच्यातून त्यांचा जन्म झालाय. आणि त्या ह्याच्यातून त्यांनी जो प्रवास केला आणि त्यांनी जो प्रसार केला, जो अध्यात्माचा, ज्ञानाचा आणि सत्कर्माचा मार्गाचा जो त्यांनी प्रवास केला, तो तसा प्रवास इथं असेल. अध्यात्माच्या मार्गाचा प्रवास आहे, ज्ञानाच्या मार्गाचा प्रवास आहे. आणि हा मासा किंवा माझ्या रिडिंगमध्ये असेल, किंवा तुम्हाला तुमचीच ही एनर्जी आहे, तुम्ही खूप मोठे भक्त असाल, नाथ संप्रदायामधील एक खूप हे असेल, तुमचं भक्ती आहे. आणि तुम्ही गुरु गुरु मच्छिंद्रनाथ, गोरक्षनाथ आणि सगळे आपले जे नाथ संप्रदाय जो आहे त्यांचं तुम्ही हे मनन करत असाल, तुम्ही पूजा अर्चा त्यांच्याबद्दल त्यांचं तुम्ही, म्हणजे ते तुमचा आधार आहेत, ते तुमचा आधार आहेत. आणि तुमचा जो प्रवास आहे त्याचा पाया त्यांनी खूप ह्याच्या पूर्वीगतेने ते घातलेला आहे, पण तुम्हाला तो पुढे घेऊन जायचा आहे, असं पण असेल. असा तुमच्यासाठी इथं मेसेज आहे. आणि ते करत असताना तुम्हाला जर काय ब्लॉकेजेस आले किंवा ह्याच्यामध्ये काहीतरी अडथळे येत आहेत, काय असं वाटलं, तर तुम्ही दत्तगुरूंशी कनेक्ट होऊ शकता. इथं हा मेसेज दिलेला आहे. जे कोणी असं ह्या प्रवासामध्ये आहेत तिथं त्यांना हा मेसेज आहे की जर तुमची जी काही जर्नी आहे आणि तुम्हाला पुढे जायचं आहे आणि याच्यामध्ये तुम्हाला अडथळे येत आहेत आणि तुम्हाला मार्गदर्शन हवं आहे, पुढे जायचं आहे, तर तुम्ही इथं दत्तगुरूंचं मार्गदर्शन घेऊ शकता. ध्यानातून दत्तगुरूंशी कनेक्ट होऊन त्यांचं मार्गदर्शन तुम्ही घेऊ शकता. आणि दत्तगुरूंचाच हा मेसेज तुमच्यासाठी आहे की तुम्ही पुढे जायचं आहे. जो प्रवास तुमचा आहे तो आता इथून पुढे खूप वाढणार आहे हा प्रवास. तर हा प्रवास तुम्हाला करायचा आहे. तर हा मेसेज दिला जातो. खूप छान आणि मोठा मेसेज कनेक्ट झालाय. चॅनलला लाईक करायचं, शेअर करायचं, सबस्क्राईब करायला विसरायचं नाही. जिथपर्यंत हा मेसेज पोहोचवता येईल तिथपर्यंत सर्वांनी हा मेसेज पोहोचवायचा आहे, जेणेकरून आपण एखादं माध्यम बनू शकतो. एखाद्याचं आयुष्याचं त्याच्या पुढं त्याला एखादा मार्ग सुचत नसेल तर तो देण्यासाठी आपण एक माध्यम बनून काम करू शकतो. थँक्यू सो मच. वंडर्स. चमत्कार. आता हा चमत्कार होणार आहे. मी तुम्हाला तेच म्हटलं, इथं हा मेसेज मला खूप पिकल्यासा कनेक्ट झाला की दत्तगुरु दाही दिशात तुमचा नावलौकिक वाढवतायत. तर का वाढवतायत? ही रॉकेट सारखी अशी तुमची ऊर्जा आहे. रॉकेट कसं असतं, एकदा सोडलं की झमकन वर जाते, तसं तुमची ऊर्जा अशीच आहे. तुमची ऊर्जा सोडली गेली आता, जी बांधलेली होती. तुम्हाला काही सुचत नव्हतं की तुम्हाला काय करायचं आहे, किंवा तुम्हाला वाट सापडत नव्हती. आणि नकारात्मकतेचा विळखा असेल किंवा एखाद्या अशा षडयंत्रामध्ये, अशा ह्याच्यामध्ये तुम्ही अडकला होता की तुम्हाला त्या
कामाबद्दल म्हणजे उत्सुकता होती, तुमच्यात ते गुण आहेत, तुम्ही करू शकता आणि तुमच्या भक्तीनं तुम्ही हे सगळं मिळवलेलं आहे. यात म्हणजे कोणताही चुकीचं हे याच्यामध्ये नाही आहे. मला इथं मी स्पष्टपणे असं सगळं तुमच्यासाठी सांगते की मला जो पीक होते ते तुमची निरपेक्ष भक्ती आहे, इथं निरपेक्ष प्रेम आहे दत्तगुरूंवरचं. आणि म्हणूनच दत्तगुरू तुम्हाला असा चमत्कारिकरित्या तुमचं जे हे आहे ते वाढवतायत, तुमचा नावलौकिक वाढवतायत. आणि त्या नावलौकिकामध्ये अशी भर पडेल की ते 10 दिशांमध्ये, मी तुम्हाला इथं तेच म्हटलं, 10 दिशांमध्ये ब्रह्मांडामध्ये त्याचा प्रसार होतोय. ब्रह्मांडामध्ये त्याचं तुम्ही जे अचीव केलंय किंवा तुम्ही जे अचीव करणार आहात ते करत असतानाही तुमचे पाय जमिनीवर होते आणि ते मिळाल्यानंतरही तुमचे पाय असतात, कारण तुम्ही बॅलन्स आहात. इथंही मला ऊर्जा दिसते, तुम्ही बॅलन्स आहात. आणि आता तुम्ही बघाल की हे चमत्कार तुमच्या आयुष्यात होत आहेत, हे होत आहेत. ज्या चमत्कारांची तुम्ही अपेक्षा केली नव्हती किंवा तुम्ही असं वाट बघितली नाही की आई व्हावं किंवा काय करावं, नाही, तर दत्तगुरूंच्या आशीर्वादाने हे चमत्कार तुमच्या आयुष्यात होत आहेत. आणि त्यामुळे तुमचा नावलौकिक वाढतोय, असा की जो म्हणजे असा नावलौकिक हा आहे की त्या ह्याला सुद्धा, ज्वालामुखीला सुद्धा असा फाडून आणि हे करून तो बाहेर आलेला आहे. आणि म्हणूनच हा चमत्कार होते, कारण तुम्ही कशातून बाहेर आलाय हे म्हणजे तुम्हाला त्याची जाणीव नसेल, पण दत्तगुरूंना त्याची जाणीव आहे. खूप कष्टातून, खूप संघर्षातून आणि खूप डिफिकल्ट, म्हणजे मला इथं अशी एनर्जी सुद्धा पीक होते की तुम्हाला आजूबाजूला असं ज्ञान देणारं किंवा तुम्हाला सपोर्ट करणारं, तुमच्या जे काहीही नसताना तुम्ही सगळ्या ह्याच्यामध्ये स्वतःच्या ह्याच्यावर तुम्ही पुढं चाललाय, तुम्ही थांबलाय, पुढं चाललाय तुम्ही. आणि तुम्हाला आधार आहे दत्तगुरूंचा. तुमच्या ज्या संप्रदायाचं तुम्ही ज्या अध्यात्माशी तुम्ही कनेक्ट आहात, तुम्हाला अर्थ माहीत आहे, अर्थ तुम्ही जाणून घेताय आणि माहिती करून घेताय, परमेश्वराचे आशीर्वाद आहेत. आणि त्यामुळेच हे असे भव्य दिव्य असे चमत्कार तुमच्या आयुष्यात होत आहेत. आणि एक असं आयुष्य जे कोणीही इमॅजिन सुद्धा करणार नाही, इतकं छान असं आयुष्य तुमचं सुरू होतंय. आणि थँक्यू सो मच दत्तगुरू. चॅनलला लाईक करायचं, शेअर करायचं, सबस्क्राईब करायला विसरायचं नाही. आणि ट्रान्सफॉर्मेशन, मी तुम्हाला इथं तेच म्हणलं, ट्रान्सफॉर्मेशन आहे. ट्रान्सफॉर्मेशन असल्याशिवाय इतका मोठा हा बदल होऊ शकत नाही. कारण मी तुम्हाला इथं तेच सांगितलं, नाथ संप्रदायाची मी इथं खूप कनेक्ट करते, ऊर्जा जी आहे ती कनेक्ट करते. आणि हा नाथ संप्रदायाचा जो पाया आहे तो दत्तगुरूंच्या आशीर्वादाने झालेला आहे. कारण गुरु मच्छिंद्रनाथ यांचे जे गुरु आहेत ते म्हणजे दत्तगुरू. आणि दत्तगुरूंच्या आशीर्वादाने, त्यांच्या मार्गदर्शनाने, त्यांच्या ह्यानं ते पुढं गेलेले आहेत, त्यांना आशीर्वाद आहे. आणि त्यांच्या आशीर्वादानंच त्यांनी तो ज्ञानाचा प्रवास सुरू केला. तर अशा एका संप्रदायाचा प्रसार असेल किंवा ज्ञानाचा प्रसार आहे, अध्यात्माचा प्रसार आहे, नकारात्मकता संपवणं आहे, सुदृष्टिकोन बदलणं आहे. जो दृष्टिकोन मानव लोकात जो दृष्टिकोन आहे, जो बघण्याचा जो दृष्टिकोन आहे तो दृष्टिकोन बदलणं आहे, सकारात्मकतेचा प्रसार करणं आहे. आणि हे सगळं तुम्ही करताय ॲज अ छोट्या छोट्या माध्यमातून का असेना, तुमच्याकडे जे आहे, जेवढं आहे त्या माध्यमातून असेना, तुमच्या आसपास शेजारी घरात जरी एका व्यक्तीचं जरी तुम्ही मतपरिवर्तन केलं, त्याचं नकारात्मकतेनं सकारात्मकतेमध्ये त्याचा प्रवेश झाला, तो तुम्ही केला, तरी सुद्धा यामध्ये यश आहे. आणि हेच तुमचं ट्रान्सफॉर्मेशन आहे. कारण तुम्ही जेव्हा एखाद्याला बदलता, तुम्ही सोडून दुसऱ्या व्यक्तीला जेव्हा बदलता, त्याच वेळेला तुम्ही स्वतःही बदलत असता. इथं हा मेसेज तुम्हाला दिला जातोय. आणि चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करायचं, कारण इथं बदलणं आहे आणि ट्रान्सफॉर्मेशन आहे, परिवर्तन आहे. म्हणूनच हा एवढा मोठा मेसेज तुमच्याशी कनेक्ट झाला. तुमचीच ऊर्जा असते जी माझ्याकडे येते, तुमचीच ऊर्जा असते. मला वाटते माझ्या पर्सनल रीडिंगमध्ये सुद्धा खूप असे येतात एनर्जीज आहेत ज्या खूप पॉझिटिव्ह आहेत, पण त्यांना मार्ग सापडत नाही. तर हा तुमच्यासाठीच मार्ग आहे, हा परमेश्वराने तुम्हाला दाखवलाय. दत्तगुरूंशी कनेक्ट व्हा, त्यांचं मार्गदर्शन घ्या ॲज अ तुमचे गुरु. कारण जोपर्यंत आयुष्यात गुरु नाही तोपर्यंत मार्ग नाही. आणि इथं हा मार्ग तुम्हाला सापडते, कारण ट्रान्सफॉर्मेशन आहे. आणि दत्तगुरूंनी तुमच्या आयुष्यात तसा प्रवेश केलेला आहे. कारण हे मला खूप छान, कारण मीही 2 दिवस दत्तगुरूंच्या इथं हे गेले होते. तर छान, मला ते त्रिपुरारी पौर्णिमा आणि ते वातावरण आणि ते सगळं खूप मस्त होतं, छानच.
तर असं ट्रान्सफॉर्मेशन तुमचं आहे, जे असं फुलपाखरासारखं आहे. सुगंधित करताय तुम्ही. एखाद्या फुलावर एखादं फुलपाखरू बसलं तर ते त्याच्या वासानं असं सुगंधित सगळ्यांना करत जातं. बघा, फुलपाखरू बघितलं की मन किती प्रफुल्लित होतं, आनंदित होतं. आणि तसंच आनंदित मत तुमच्याकडे बघितलं की सगळ्यांचं होणार आहे. कारण तुमच्यात सकारात्मक ऊर्जा आहे आणि ती ऊर्जा तुमच्यातून फ्लो होते. कुणालाही असं वाटणार नाही की इथं तुमच्याशी बोलू नये, तुमच्याजवळ थांबू नये, तुमच्याकडे येऊ नये. नाही, कारण तुमच्यात इतकी पॉझिटिव्हिटी आहे. तुम्ही नाही म्हटलं तरी सुद्धा अशा बऱ्याच एनर्जीज आहेत ज्या सकारात्मक आहेत, त्या तुमच्याकडे अट्रॅक्ट होतील आणि त्या तुमच्या अवतीभोवती असतील. असं ॲज अ एंजल्स सारखं सुद्धा तुम्हाला त्या सपोर्ट करतील. आणि खूप छान मेसेज आहे इथं. खूप छान. मला असं बोलायला लागलं की रीडिंग खूप मोठी होते. आणि फॅक्ट, दत्तगुरू तुम्हाला ह्या काटेरी ह्याच्यातून तुम्हाला बाहेर काढतायत. मी तुम्हाला तेच म्हटलं, का 10ही दिशात तुमचा नावलौकिक वाढतोय? कारण तुम्ही साध्या सोप्या प्रवासातून बाहेर आलेले नाही आहात. तुमचा असा नाही, तुमच्याकडं सगळं मटेरियलिस्टिक गोष्टी आहेत, ऐशो आराम हे सगळं आहे. आणि ॲज अ तुम्ही फक्त नॉमिनी म्हणून तुम्ही काहीतरी अध्यात्माचा मार्ग स्वीकारलाय किंवा मोटिवेशन करताय असं नाही आहे. तुम्ही अगदी म्हणजे प्रत्येक परिस्थिती पोळून वर आलेले आहात. प्रत्येक परिस्थितीमधून पोळ सलाखून वर आलेले आहात आणि म्हणून तुम्हाला या सगळ्या गोष्टींचा अर्थ कळतोय. या सगळ्या गोष्टींचा अर्थ कळतोय म्हणून तर तुम्ही समाजापर्यंत किंवा त्या अशा एनर्जीजपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करताय जिथं तुम्हाला तो पोहोचवणं गरजेचं वाटतंय. कारण तुम्हाला माहित आहे, ह्या काटेरी याच्यात राहिल्यानंतर तुम्हाला मार्गदर्शन न मिळाल्यामुळे तुम्हाला काय अनुभव आले, तर तसे अनुभव तुम्हाला कुणालाही द्यायचे नाही आहेत. तुम्हाला या लेकरांना असं तुम्हाला बाहेर काढायचं आहे आणि म्हणूनच तुम्ही या प्रवासामध्ये असा नावलौकिक, कारण तुमचा उद्देश खूप छान आहे. उद्देश जर चांगला असेल तर तिथं परमेश्वर म्हणजे सगळ्याच एनर्जीज आउट ऑफ द वे जाऊन तुम्हाला तिथं पुढं घेऊन जातात. तुमचा जन्मच, जर जन्म तुमचा ह्यासाठी झालाय तर तुम्ही हेच करणार आणि म्हणूनच नावलौकिक 10ही दिशा तुमचा वाढवतायत दत्तगुरू. आणि एनलायनमेंट ज्ञान, मी तुम्हाला तेच म्हटलंय, हे ज्ञान आहे तुमच्यात आणि हे ज्ञान घेण्यासाठी तुम्ही सदैव असं तत्पर आहे. सदैव म्हणजे तुम्हाला असं हे वाटत नाही की कुणाबद्दल तरी मनामध्ये हे नाही, कटुपणा नाही आहे किंवा कुणाबद्दल ही घृणा नाही, काही नाही आहे. नावलौकिक का वाढतोय तुमचा? कारण तुम्ही निरपेक्ष भावनेनं लोकांसाठी करता, निरपेक्ष भावनेनं फॅमिलीसाठी करता. निरपेक्षता आहे प्रेमामध्ये, निरपेक्षता आहे ध्यानामध्ये आणि हे ध्यान तुम्हाला परमेश्वराच्या एनर्जीशी कनेक्ट करते. तुम्ही आहातच, तुमच्या भक्तीनं तुम्ही एनर्जी परमेश्वराशी कनेक्ट झालेले होता. पण आता असं काही ज्ञान तुमचं फ्लो होणार आहे, ते ज्या ज्ञानामुळे तुम्ही परमेश्वराशी कनेक्ट होत आहे आणि त्यांना अजून ते भर घालायचे तुमच्या ज्ञानामध्ये आणि त्याच्यामुळं तुम्ही इथं कनेक्ट होत आहे. आणि ह्याच्यातूनच तुम्हाला या ज्ञानामुळंच तुमचं तर खरंच म्हणजे तुमच्या आयुष्याचा एक नावलौकिक वाढतोय, तुमचा नावलौकिक वाढतोय. जे कार्य हाती घेतलेलं आहे त्या कार्यामध्ये यश आहे. तर तुम्हाला इथं हे सांगितलं जात आहे आणि दत्तगुरूंचे खूप खूप आशीर्वाद आहे तुमच्या फॅमिलीवर, तुमच्या घरावर, म्हणजे सगळ्या तुमच्या मुलांवर. कारण इथं जिथं एखादी व्यक्ती अध्यात्मात असेल तर तिचं सगळं घर त्या सुवासाने प्रफुल्लित होतं आणि तसंच आहे. कारण ट्रान्सफॉर्मेशन म्हणजे महादेव आणि ज्ञान म्हणजे दत्तगुरू. हे सगळं हे आहे. आणि मी मोरपीस तिथं ठेवलेलं आहे, कारण ते मोरपीस मला काल त्रिपुरारी पौर्णिमामध्ये तिथं दिलं होतं, तर ते ठेवलेलं आहे. तर ते मोरपीस का, तर नारायण आणि ही त्रिमूर्ती. मी तुम्हाला मागच्या पण एका रिडिंगमध्ये सांगितलं होतं, त्रिदेवींचा तुमच्यावर आशीर्वाद आहे. तसाच आशीर्वाद जसं त्रिदेवींनी तुमच्यावर विश्वास ठेवला, तुम्हाला शिकवलं, तुम्हाला ज्ञान दिलं, पण हे ज्ञान देताना त्यांचा विश्वास होता, त्यांनी ट्रस्ट केलं होतं, त्यांनी तुम्हाला सक्षम केलं, तयार केलं. त्यांच्या आशीर्वादाने तुम्ही तयार झालाय. पण त्रिदेवांना जोपर्यंत असं वाटत नाही की तुम्ही तयार आहात आणि तुम्हाला खरंच तुम्हाला ते आता वॉन्ट्स दिला पाहिजे आणि तुम्ही हे करण्यासाठी केपेबल आहात, कारण ते सुद्धा परीक्षा घेतात. त्रिदेव आणि त्रिदेवी वेगळे नाहीत, पण ते सुद्धा एका वेगळ्या लेवलला जाऊन परीक्षा इथं घेत असतात. तर इथं ही परीक्षा त्रिदेवांनीही तुमची घेतलेली आहे. जर दत्तगुरू, ब्रह्मा, विष्णू, महेश या तिघांनीही तुमची परीक्षा घेतली आणि त्या सगळ्या परीक्षेमध्ये तुम्ही पास झालाय आणि म्हणूनच तुमचा नावलौकिक 10ही दिशात वाढतोय. कारण इथं ट्रान्सफॉर्मेशन आहे. कारण जेव्हा ते क्लिक करतात
एखादं ग्रीन सिग्नल देतात तेव्हा इथं कोणतीही ऊर्जा थांबत नाही, तर ती फ्लो होते आणि अशी ती फ्लो होते. असं रॉकेटसारखं अशी तुमची ऊर्जा फ्लो होणार आहे. दाही दिशामध्ये आणि ब्रह्मांडात, युनिव्हर्समध्ये सगळीकडे ती फ्लो होते. आणि थँक्यू सो मच. थँक्यू सो मच महादेव. थँक्यू. तर तुमच्या समोर आहेत, कार्ड तुमच्या समोर आहेत, खूप मोठी. आणि मी तुम्हाला इथं ते सांगितलं, नाथ संप्रदायाशी हे रीडिंग खूप कनेक्ट होते. आणि दत्तगुरूंपासून जो संप्रदायाचा जो मूळ पाया म्हणजे महादेवांच्या आशीर्वादाने, महादेव जेव्हा देवी पार्वतींना एक कथा सांगत होते तेव्हा पार्वतींचं लक्ष त्या कथेत नव्हतं. आणि ती कथा नारायण म्हणजेच माशाचं जे रूप म्हणजेच नारायणाचं रूप, आणि तो मासा ती कथा ऐकतो. तर ती कथा म्हणजे मला तुम्हाला फक्त एवढंच, मला जेवढं माहीत आहे तेवढं मी तुम्हाला सांगते. त्या कथेतून त्या माशामध्ये हे उत्पन्न होतं की ह्या कथेतून पुढं काय आहे. आणि त्यामध्ये त्याला जे गर्भ राहतो त्या माशाला, तो त्यातून जो ते अंडी हे करतो, त्या अंड्यामध्ये जो बाळ असतं ते हे होतं. तर ते म्हणजे मच्छिंद्रनाथ, गुरु मच्छिंद्रनाथ. आणि ते त्याच्यामुळंच त्यांचा प्रसार जो आहे आणि तिथून जो गुरु मच्छिंद्रनाथांचा जो प्रवास आहे तो मग पुढं जाऊन आपले त्यांचा काय प्रवास आहे ते महादेवांच्या, देवी पार्वतींच्या मार्गदर्शनाने आणि दत्तगुरूंच्या मार्गदर्शनाने, तिच्या शिक्षणाने, म्हणजे जेव्हा दत्तगुरू त्यांच्या आयुष्यात आले गुरु बनून, तेव्हा त्यांना ज्ञानाचा, ध्यानाचा सगळा मार्ग सांगून एका सत्कर्मासाठी पुढं त्यांना पाठवलं आणि त्याचा ज्ञानाचा प्रसार त्यांनी तो केला. असं इथं हे आहे. तर इथं हे नाथ संप्रदायाचा ही सुरुवात जी आहे, देवी पार्वती, महादेव, दत्तगुरू आणि त्यांचे ते गुरु म्हणजेच इथं या त्रिदेवांचीच आणि त्रिदेवींची भूमिका करणारे पुढं ती हे आहेत. तर या कथा सुद्धा तुम्ही वाचा, म्हणजे लक्षात येईल की आपल्याला कुठली गोष्ट तुम्हाला अट्रॅक्ट करते त्यासाठी तुम्हाला तिथं ते पुढं नेलं जातं. आणि इथं हा महादेव तुम्हाला सांगतात, ट्रान्सफॉर्मेशनचं कार्ड आहे. आणि महादेव तुम्हाला सांगतात एक बीज होतं जे फोडलं गेलं, त्यातून एका मुलाचा जन्म झाला आणि त्या मुलाला आता परत दत्तगुरूंचं मार्गदर्शन मिळालं आणि ते मुलं आता दत्तगुरूंच्या मार्गदर्शनावर पुढं चाललेलं आहे ज्ञान देण्यासाठी. कारण ते आता तज्ज्ञ झाले, ते हुशार आहे, ते तज्ज्ञ आहे, त्याला दाखवलं गेलंय बॅलन्स काय असतो, खरं काय आहे, खोटं काय, जन्म काय आहे, मृत्यू काय आहे आणि कोणतं मार्गदर्शन दिलं पाहिजे, काय केलं पाहिजे, ही शक्ती तुमच्यामध्ये आहे. जर तुम्ही कोणत्याही माध्यमातून मार्गदर्शन करत असाल किंवा तुम्ही काही करत असाल तर तुमच्यासाठी अध्यात्मामध्ये, भक्तीमध्ये तुम्हाला हा मेसेज खूप मोठा तुम्हाला कनेक्ट होईल. आणि ज्यांना कनेक्ट होतं त्यांनी नक्कीच मला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. डिस्क्रिप्शनमध्ये माझा मोबाईल नंबर दिलेला आहे, तिथून तुम्ही मला पर्सनल रीडिंगसाठी कॉन्टॅक्ट करू शकता. तुमचं थॉट चक्र ओपन होतंय, कारण थॉट चक्र इथे देवी सरस्वतींचा तुमच्यावर आशीर्वाद आहे. मी तुम्हाला तेच म्हणलं, त्रिदेव आणि त्रिदेवींचा आशीर्वाद तुमच्यावर आहे, म्हणूनच थॉट चक्र ओपन होतंय. आणि थर्ड आयपर्यंत पूर्ण तुमची शक्ती वर जाते, आणि म्हणूनच एवढे मोठे मेसेजेस इथं आहेत आणि म्हणूनच तुमचं नाव लौकिक होते. कारण तुम्ही हे जे ज्ञान आहे आणि हा जो डमरूचा आवाज आहे आणि हा जो ताल आहे, ह्या तालावर फक्त तुम्ही पुढं चाललेले आहात. तुम्हाला इकडं कुठं हे नाही आहे, तुम्हाला ते करायचंच नाही, ते करू पण देणार नाहीत. तर इथं तुम्हाला हे ब्लेसिंग्स आहेत आणि तुमच्या आयुष्यात आता सुख, समृद्धी आणि हे सगळं येते, आनंद हे सगळं येते, ट्रान्सफॉर्मेशन येते. पण जो तुमचा जो मार्ग आहे त्या मार्गामध्ये तुम्हाला महादेव सांगतात की पुढं जायचं आहे. जो मार्ग तुम्हाला दिलेला आहे त्या मार्गातून येणारी प्रत्येक व्यक्ती जी आहे, जिला मार्गदर्शन हवं आहे, तिला देत तुम्ही पुढं जायचं आहे. थँक्यू सो मच. मॅजिक मॅनिफेस्टेशन चमत्कार असं हे 2 कार्ड्स आलेले आहेत. तर हे तुमचे जे स्वप्न आहेत, तुमचे जे गोल्स आहेत, उद्देश आहे, ध्येय आहे, तुम्हाला अजून खूप काही करायचं आहे, पण जिथं काही कमी पडते, मार्गदर्शन कमी पडत असेल किंवा मटेरियलिस्टिक काही गोष्टी कमी पडत असतील तर ते सगळं तुम्हाला इथं पुरवलं जाणार आहे. आणि अगदी मॅजिकली, चमत्कारिक पद्धतीनं तुमचं आयुष्य टर्न घेत आहे.
टर्न घेते. तुम्हाला हे सुद्धा वाटणार नाही, म्हणजे विचार सुद्धा करू शकत नाही, एवढा मोठा असा हा टर्न आहे. आणि जी जी स्वप्न, जे जे गोल्स आहेत ते आता रियालिटीमध्ये उतरताना तुम्हाला आता दिसतील. आणि खूप छान इथं ट्रान्सफॉर्मेशन आहे. तुम्ही लाल रंगात हे रूट चक्र जे आहे, मूलाधार चक्रावर सुद्धा तुम्हाला इथं काम करण्यासाठी सांगितलं जातंय आणि तुम्ही याचं काम करताय. आणि त्यामुळंच तुमच्या आयुष्यात ग्रोथ होती, ग्रोथ. आणि एक वैश्विक प्रवेशद्वार तुमच्यासाठी उघडलं जाते. का उघडले जाते? कारण तुमचे जे थॉट्स आहेत, तुमचे जे विचार आहेत ते खूप मॅग्नेटिक आणि पॉवरफुल आहेत. तिथं भेदभाव नाही आहे आणि निरपेक्षपणा आहे पूर्ण. खूप असं हे आहे, पॉझिटिव्ह थॉट्स आहेत, विचार आहेत. आणि ज्या विचाराने समोरच्या व्यक्तीला तुम्ही असं हे करू शकताय की तुम्ही तिला एका वेगळ्या विचारानं, वेगळ्या वेनं जाण्यासाठी तुम्ही प्रवृत्त करू शकताय. एखादं मूल असू दे, एखादं लेकरं असू दे, त्याचं काय हे झालंय, ब्रेकअप जरी झालं किंवा एखादी व्यक्ती सोडून गेलं म्हणजे आयुष्य संपत नाही हो. आणि हेच आपण आपल्या मुलांना सांगायला कमी पडतो कुठंतरी. असं सुद्धा हितं आहे. आपली मुलं असू देत, तुमचं मूल जरी चांगलं असलं तरी सुद्धा एखादं मूल, त्याच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन माणसाचा बदलला जातो. पण तसं नाही आहे. त्याच्या आयुष्यात त्यानं काय झेललंय किंवा त्याला त्यावेळी काय मार्गदर्शन आहे, मला हा विषय बदलायचा नाही आहे. पण मला इथं जे कनेक्ट झाला मेसेज आहे, जर महादेवांची इच्छा असेल की मी हा मेसेज द्यावा, तर त्या लेकराला त्यातला मार्ग दाखवा, त्याला त्यातून बाहेर काढा. काय ब्रेकअप हा मी उदाहरण दिलं, पण कुठलंही असू दे, बिझनेसमध्ये लॉस झालेला असेल किंवा फॅमिलीमध्ये हे झालेलं असेल, वैवाहिकदृष्ट्या असेल, लग्न जुळत नसेल, तर अशा ह्यानं सुद्धा मुलं हिरमुसलेत आणि त्यांना ते दुःख व्यक्त करता येत नाहीये, बोलता येत नाहीये. तर मी सगळ्यांना असं आवाहन करेन की आपल्या फॅमिलीमध्ये असू दे किंवा दुसऱ्याच्या फॅमिलीमध्ये असू दे किंवा ती मुलं असू दे, त्यांना समजून घ्या, त्यांचे विचार जाणून घ्या, त्यांना काय वाटतंय हे समजून घ्या. कारण हरवणं एखाद्यासाठी आपण मोठा नाही, पण अगदी काठीचा आधार म्हणतात की नाही, अगदी बोट देऊन आधार जरी झाला तरी सुद्धा 7 जन्मांचं पापकर्म फिटू शकतं त्याच्यामध्ये. इतकी मोठी एनर्जी, इतकी मोठी ताकद त्यात आहे. तुम्ही एका व्यक्तीला जर ज्ञानाचा मार्ग दिलात, ज्ञानाचा मार्ग असू दे किंवा त्याच्या डुबलेलं त्याचं तो सगळं आत चाललंय, त्यातून त्याला तुम्ही फक्त आधार देऊन, बोट धरून बाहेर काढण्यासाठी प्रयत्न केला, तर हे सुद्धा तुमचं सत्कर्म इतकं वाढवतं आणि इतकं तुम्हाला त्याचं फळ मिळते की तुम्ही ते विचार सुद्धा करू शकणार नाही, इतकं तुम्हाला इथं पॉझिटिव्ह असं फळ तुम्हाला इथं दिलं जाते. तर हा मेसेज तुमच्यासाठी होता. आता बघूया, मी शेवटचं आता कार्ड घेते. तर काय, दत्तगुरु तुमचा नावलौकिक 10 दिशात वाढवतात. का नाही वाढवणं? जर इतकी पॉझिटिव्ह आणि इतकी सकारात्मक आणि अशी स्ट्रॉंग अशी जर सोल आहे, तर दत्तगुरु तुमचं नावलौकिक वाढवणार आणि वाढवतायत ते आहे. कारण त्रिदेवांचे आणि त्रिदेवींचा आशीर्वाद तुमच्यावर आहे. तुम्हाला फक्त आता पुढं जायचं आहे. हा ज्ञानाचा मार्ग, ज्ञानाचा वसा जो वांड्स हाती दिलेला आहे परमेश्वराने, आणि तर तो वांड्स हाती घेऊन तुम्हाला फक्त पुढं जायचं आहे मार्गदर्शन करत. आणि थँक्यू सो मच. एस ऑफ पेंटेकल्स, मी तुम्हाला आता तेच म्हटलं, जे फायनान्शियली मटेरियलिस्टिक गोष्टींना असू दे किंवा ज्ञान असू दे किंवा मार्गदर्शन असू दे, जिथं जिथं जे जे कमी पडत होतं तुम्हाला पुढं जाण्यासाठी, तिथं तिथं ते सगळं तुम्हाला इथं दिलं जाते. पण यामध्ये तुम्ही, कारण आता यामध्ये तुम्ही बॅलन्स झालाय, बॅलन्स आहात तुम्ही. जोपर्यंत बॅलन्स होत नाही, जोपर्यंत शिवशक्तींची एनर्जी कनेक्ट होत नाही आणि बॅलन्स होत नाही, तोपर्यंत ह्या ऊर्जा फ्लो होत नाहीत आणि पुढे जात नाही. तर ते हे झालंय तुमच्या आयुष्यात, तुमच्या आयुष्यात हे झालंय आणि हेच तुम्ही एक नवीन कार्य, एक नवीन काहीतरी, एक नवीन जर्नी तुम्ही सुरू करताय. तुमच्या आयुष्याचा एक नवीन असा मार्ग तुम्ही सुरू करता येतं आणि त्यामुळे दत्तगुरु तुमच्या नावलौकिक असा वाढवतायत. थँक्यू सो मच. आणि नाईट ऑफ कप्स, मी तुम्हाला तेच म्हटलं, एक थांबत होता तुम्हाला काही गोष्टी. बरेच वेळा असंच पुढं जात असताना मटेरियलिस्टिक गोष्टी असतील, पैसा असेल, ज्ञान असेल, प्रेम, जे काही तुम्हाला पुढं नेण्यासाठी कमी पडत होतं, एखादं असं मार्गदर्शन असावं की खरंच त्यामुळं तुम्हाला पुढं जाता येईल, तर ते मार्गदर्शन सुद्धा तुम्हाला मिळत नव्हतं, तर ते मार्गदर्शन तुमच्याकडे येते. एक असं प्रेम आहे यामध्ये, हे सुद्धा आहे, ते सुद्धा तुमच्याकडे येते. हा सुद्धा तुमच्या प्रेमाचा प्रवासही तो सुरू होतोय. आणि कारण अशी सोल आहे जी पास्ट लाईफमधून तुमच्या आयुष्यात येते. ट्विन फ्लेमची एनर्जी असेल किंवा सोलमेटची असेल, मला इथं जी एनर्जी पिक होते
ती मी सांगते तुम्हाला. तर सगळ्या ह्याच्यामध्ये तुम्ही तुमचं जे कार्य तुमच्या हाती दिलेलं आहे किंवा तुम्हाला जो अंश दिलेला आहे त्यातून तुम्ही विचलित न होता किंवा हे होता तुम्हाला पुढं जाण्यासाठी ते सांगितलं जाते आणि तुम्ही जाताय. कारण तुम्हाला आता माहित आहे तुमचा पाया काय आहे, हे तुम्हाला माहित आहे. तुमचा पाया काय आहे, तुम्हाला कार्य काय करायचं आहे, तुम्ही कोण आहात, तुमचा जन्म कशासाठी झालाय आणि हे सुद्धा तुम्हाला इथं सांगितलं जातंय आणि म्हणूनच एवढी मोठी ही एनर्जी पीक झाली तुमच्यापर्यंत आली. आणि थँक्यू सो मच दत्तगुरूंना की एवढी मोठी रीडिंग करण्यासाठी त्यांनी मला आशीर्वाद दिले किंवा मला त्यांनी सक्षम बनवलं. थँक्यू 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 सो मच महादेव. आणि चॅनलला लाईक करायचं, शेअर करायचं, सबस्क्राईब करायला विसरायचं नाही. सर्वांचं छान छान थँक्यू सो मच. मला अजून आणि डिस्क्रिप्शनमध्ये मी माझा नंबर दिलेला आहे, तर तुम्ही पर्सनल रीडिंगसाठी तिथून कॉन्टॅक्ट करू शकता. मेसेज करायचा आहे, कॉल करायचा नाही. थँक्यू सो मच. हर हर महादेव. जय श्री कृष्ण. राधे राधे. गणपती बाप्पा मोरया.